मुंबईमध्ये एवढ्या वर्ष बरं, मी कपिलजींना प्रश्न करतोय. कपिलजी, मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांच्या कामगिरीला अधिक महत्व दिलं गेलं पाहिजे का? मी आता विशालजी दोन्ही मित्रांचं ऐकत होतो. हो. देवेंद्रजींना 2430 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आणि त्यांनी या 2430 दिवसाच्या कालावधीच्या माध्यमातून सर्वाधिक काळ राहिलेले तिसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून आज विक्रम केला. कोणीतरी एखादा विक्रम करतो त्यावेळी साहजिकच आपण तो आपला पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो त्याचं अभिनंदन करत असतो. देवेंद्रजींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आता माझे मित्र समीर भाऊ भाकरे सांगत होते की इन्फ्रामॅन आहे वगैरे 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 सगळं काही आहे, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, विक्रम हा कामगिरीवरती नसतो तर त्या कार्यकाळावरती अवलंबून असतो. किती दिवस काढले त्यापेक्षा ते कशा पद्धतीनं काढले हे सगळ्यात महत्वाचं आहे. देवेंद्रजींच्या या 2430 दिवसाच्या कालावधीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं वास्तव सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. विक्रम करणं वेगळं, विक्रमाचा उत्सव करणं वेगळं आणि दुसरीकडे वास्तव वेगळं आहे. कधीही न पाहिलेला शेतकरी युरियाच्या खताच्या पोत्यासाठी सकाळी 4 वाजतापासून लाईनमध्ये लागलेला आपल्याला दिसतो. तो देवेंद्रजींच्याच कार्यकाळात दिसतो. कधीही रस्त्यावर नसणारे विद्यार्थी आज समीरजी येणार मी आपल्याकडे. समीर बाकरेजी, मी तुमच्या मदत बोललो नाही, तुम्हाला पूर्ण वेळ तुमचा भेटेल, मला पूर्ण करू द्या. कधीही एमपीएससीच्या आंदोलनासाठी एमपीएससीचे विद्यार्थी आपण रस्त्यावरती पाहिले नाहीत. देवेंद्रजींच्या कार्यकाळात आज ठिकठिकाणी एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावरती आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार म्हणून हे लोक सत्तेत आले होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक प्रगती सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी पुन्हा एकदा सांगतो की देवेंद्रजींनी ज्यावेळी राज्याचा कारभार 2014 मध्ये हाती घेतला त्यावेळी महाराष्ट्रावरती 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज ते कर्ज 11 लाख कोटी रुपयांचं झालं. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्याच नावावरती द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या सिंधुदुर्गामध्ये बांधला आणि तो 2 महिन्यात कोसळला. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्याच नावावरती द्यावा लागेल. मिसिंग लिंक 6700 कोटी रुपये खर्च करून बांधला आणि पहिल्याच पावसात त्याला खड्डे पडले, त्याची दरड कोसळली. हा सुद्धा विक्रम देवेंद्रजींच्या 2430 दिवसामध्ये झाला. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरुणांचे प्रश्न तसेच आहेत, रोजगाराचे प्रश्न तसेच आहेत. देवेंद्रजींच्याच काळामध्ये महाराष्ट्रातल्या मोठ्या गुंतवणुका, वेदांता फॉस्कॉन सारखा महत्वाचा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला. देवेंद्रजींच्या काळामध्ये बेरोजगार लोकांची संख्या सुद्धा तितक्याच ताकदीनं वाढली. हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरं, हे झालं तुमचं अनालिसिस ॲज अ काँग्रेस आणि अमोलजी तुमचं अनालिसिस. समीरजी, मला सांगा आता विरोधकांसाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? विशालजी अर्धा मिनिट. बघा कसं आहे विशालजी, मला तर असं म्हणायचं आहे की काँग्रेस पार्टीचं सुद्धा आशा देवेंद्रजींकडनंच आहे, यांच्या बोलण्यावरनं लक्षात येतं. आणि कसं आहे, इतकं खोटं बोलायचं. मिसिंग लिंक बद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत स्टेटमेंट केलं, क्लिअरली सांगितलं. दुसरं जे आहे, मराठवाडा आणि विदर्भात एवढा दुष्काळ पडायचा, काय केलं हो काँग्रेसने 60 वर्ष? फक्त शेतकरी आत्महत्या व्हायचे. आज देवेंद्रजींनी नदीचा, अरे आता मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, मी तुमच्या मध्ये नाही बोललो ना. तुम्हाला सांगतो ना, कपिलजी मला बोलू द्या. असं कसं मान्य करत नाही? समीरजी, आपला मुद्दा पूर्ण करा आधी. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? कपिलजी आपण उत्तर घेऊयात भाजपकडून. काय साध्य करणार आहे? बघा नदी जोड प्रकल्प 1 लाख कोटीचा देवेंद्रजी करतात आहे. त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार आहे. आणि काहीच नाही केलं ना 60 वर्ष नुसतं. अरे तुम्हाला दुसरं काय येतं? नुसते आरोप करण्याशिवाय तुम्हाला काय येतं? जनतेसाठी काम करावं लागतं. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी एक पूल नाही बांधला आणि ते देवेंद्रजींना सांगतायत. आणि दुसरं कसं आहे, देवेंद्रजींबद्दल कपिलजी सांगा ना, कपिलजी एकदा सांगा. अर्थ काय समजता? कपिलजी 1 मिनिट मला बोलू द्या, 1 मिनिट मला बोलू द्या. कपिलजी, देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येते. तुम्ही काय इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करताय? तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटचे आकडे नाही पाहिजे. 40% देशाची एफडीआय महाराष्ट्रात येते. अरे काय बोलता? अमोलजी येतो. बोलत राहतील मध्ये मध्ये तर काही या चर्चेला काही उत्तर द्या ना. यांना सहन नाही होत ना, यांना खरं सांगितलं की सहन नाही होत आहे. देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येतोय, ही वास्तविक. अहो, वेदांता फॉस्कॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, हे मान्य नाही का? देशातला राज्यातला इन्व्हेस्टमेंट गुजरातला चाललं, हे मान्य नाही का तुम्हाला? विशालजी, सगळ्यांना माहिती आहे. अमोलजी येतोय आपल्याकडे. 60%
हा, हा. बघा विशालजी, हा, यांना हा. आकडेवारीवर विश्वास नाहीये, यांना रिझर्व्ह बँकेवर विश्वास नाहीये, यांना डायव्हर्सचे जे आमचे अग्रीमेंट झाले, विदर्भात एवढा विकास होतोय. मी स्वतः नागपूरवर नाही तर नागपुराचा आणि विदर्भाचा विकास बघून घ्या. आज तुम्ही पहा मराठवाड्यात एवढे प्रकल्प येतात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आले, यांच्या काळात कोणते प्रकल्प आले? आणि इतकं समीर इन्फ्रास्ट्रक्चर भाकरेजी, मुंबईत देवेंद्रजींनी समीर केलं, भाकरेजी, मेट्रोची लाईन करून आज माझा तुम्हाला आज मला अत्यंत साधा प्रश्न सांगा, आहे. गडचिरोलीचा विकास केला. समीर बाकरे, समीर भाऊ, हो समीर भाऊ, तुम्ही विकास जो बोला. केलाय ना, हम्म. त्याचा तुम्ही जर केला असेल तर जनता आणि आम्ही त्याचं समर्थन करू. आम्ही काही महाराष्ट्राच्या विरोधात नाहीये. जे केले तर आम्ही केले म्हणणार. पण तुम्ही आता काय म्हणालात, देवभाऊंचा चेहरा दाखवून आम्ही 3 वेळा सत्तेत आलात. मला सांगा, 2014ला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा दाखवला आणि तुम्ही सत्तेमध्ये आलात. देवभाऊंचा चेहरा 14 ते 19 पर्यंत मुख्यमंत्री होते, त्यांचा चेहरा दाखवला आणि तुमची सत्ता गेली. 104 वर तुम्ही आलात. 2024ला तुमचा मुख्यमंत्री कोण होता? या राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. त्यांचा चेहरा दाखवून तुम्ही सत्तेवर आलात. म्हणजे तुम्ही देवाभाऊंचा चेहरा लावून कुठेही मुख्यमंत्री झालेले नाहीयेत. देवाभाऊ दुसऱ्यांचे चेहरे दाखवून मुख्यमंत्री झालेले आहेत, हे लक्षात घ्या. हा त्यांचा विक्रम आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं आम्ही एवढे आकडेवारी एवढीने एवढं आणलं. मग एवढं जर आणलंय तर ते इतर बेरोजगारी का वाढलेली आहे? तुम्हाला टीईटीची परीक्षा घेता येत नाही, नीटच्या परीक्षा घेता येत नाही. तुम्ही आता संवाद साधतोय ही काँग्रेसची देणी, लक्षात घ्या. आता आम्हाला बोलू नका समीर भाऊ, तुम्ही सत्तेची वस्तू दाखवणार का आम्हाला? समीर भाऊ तुम्हाला हात जोडतो, इथे जरी सत्तेचे वस्तू दाखवणार. अमोलजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण समीरजींकडून घेऊयात. तुम्ही एवढं चुकीची माहिती दिली तर आम्ही बोललो नाही. समीरजी, मला बोलू द्या समीर भाऊ. बघा समीर भाऊ, मला 2014 मध्ये आम्ही निवडणूक माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात लढलो आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री तुम्ही झाले. सांगा ना, आणि आंतरराष्ट्रीय तुम्ही स्मारक अहो, बनवतो, थांबा ना, मला छत्रपती बोलू तर द्या. शिवाजी त्याचं अरे उद्घाटन मला केलं. बोलू द्या ना. त्या उद्घाटनावर अरे 36 मला कोटी रुपये बोलू खर्च तर द्या, केले. तुम्ही मला एक बोलू मीठ द्या खर्च ना. केली नाही. हा कोणता तुमच्याकडे विशाल खोटं जी, हा दाखवून कोणता सांगा ना. प्रकार आहे? छत्रपती अहो, शिवाजी यांना महाराजांचा बोलू तर आशीर्वाद घेऊन द्या, तुम्ही घ्यायचं या नाही. राज्यामध्ये सत्तेमध्ये आलात. 36,000 कोटी रुपये खर्च केले, परंतु एक मीठ खर्च केले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं. सांगा ना मला तुम्ही, अरबी समुद्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला, त्या ठिकाणी स्मारकात उद्घाटन केलं. मला इथं दाखवा तुम्ही काय बरं, आरोप प्रत्यारोप सातत्यानं होत असतील, मात्र दरवेळेला महाराष्ट्राला एक वेगळं त्या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री असतील, नेतृत्व हे मिळालेलं आहे. प्रत्येक नेतृत्वाच्या संदर्भामध्ये अशी तुलना होणं हे साहजिक आहे. मात्र आज कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये काय घडलं, कशा प्रकारे महाराष्ट्र पुढे गेला, या संदर्भातल्या चर्चेमध्ये आपण तिन्ही मान्यवर उपस्थित झालात आणि आपापल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.